हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने कोणता निर्णय घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहित आहे की या चॅनलवरती तुम्हाला 10वी संदर्भात काही पण लेटेस्ट अपडेट आली तर सर्वात पहिली तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळते. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्यासमोर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. तर बघा, तुम्ही नोटीसची इथं डेट पाहू शकता. 2 एप्रिल 2026 4:25 ही नोटीस जारी झालेली आहे. तर बघा, इथं विषय आहे, सब्जेक्ट आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांनो निकालासंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय. तर तो निर्णय काय आहे, हे निर्णय ऐकून विद्यार्थी खुश होतील की दुःखी होतील, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा, तुम्ही इथं पाहू शकता, SSC एक्झाम 2026 महाराष्ट्र राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने MSB SHSE 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या HSC बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिका प्रमाणपत्र वेगवेगळे न देता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे कागदपत्रे सांभाळण्याचे काम अधिक सोपे होणार आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळी कागदपत्रे जपून ठेवण्याची गरज राहणार नाही. गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेट एकाच दस्तऐवजात मिळालेल्या प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीसाठी अर्ज करताना कागदपत्राची पडताळणी अधिक वेगाने होऊ शकणार आहे. तर बघा, समोर आहे प्रमाणपत्रावरील नावाचा फॉर्मॅट बदलला. तर तो कसा बदलला आपण पाहूया. तर आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते तर कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. तर बघा, समोर तुम्हाला दिलेलं आहे की बोर्डाने प्रमाणपत्रावरील विद्यार्थ्यांच्या नावाच्या फॉर्मॅटमध्येही मोठा बदल केला आहे. पूर्वी प्रमाणपत्रावर सर्वप्रथम आडनाव, त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव असे क्रम असायचे. मात्र आता सुधारित नियमानुसार प्रथम विद्यार्थ्यांचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असे नवीन स्वरूप लागू करण्यात आले आहे. तर बघा, हा जो फॉर्मॅट बदलला आहे, तर हा फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल. त्यानंतर बघा, समोर आहे बोर्डाच्या मते हे स्वरूप अधिक स्पष्ट आणि सुसंगत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख पटवताना होणारा गोंधळ कमी होणार आहे. तसेच शैक्षणिक व शासकीय कागदपत्रांमध्ये नावाचा एकसमान फॉर्मॅट ठेवण्यासही मदत होणार आहे. SSC मार्कशीट नेव रूल. त्यानंतर बघा, SSC एक्झाम 2026 फोटो आणि तपशील तपासण्याच्या सूचना. तर यामध्ये काय चेंजेस आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला आतापर्यंत पण लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहित आहे की 10वीच्या विषयी काही पण लेटेस्ट अपडेट आली तर सर्वात पहिली तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळते. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून काही पण नवीन अपडेट्स आली तर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. तर बघा, विद्यार्थ्यांच्या तपशिलात कोणतीही चूक राहू नये यासाठी बोर्डाने शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. जर हॉल तिकीट किंवा बोर्डाच्या रेकॉर्डमध्ये विद्यार्थ्यांचा फोटो अस्पष्ट असेल तर तो त्वरित बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदललेला फोटो शाळेच्या मुख्याध्यापकांकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहेत. तर बघा, हा पण नियम तुम्हाला कसा वाटला आहे तर हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. त्यानंतर बघा, समोर आहे तुम्हाला की सध्या विद्यार्थ्यांची नावे आणि फोटोंची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू असून शाळांच्या मुख्याध्यापकांना हे काम लवकरच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम प्रमाणपत्रावर कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन. तर महत्त्वाचे आवाहन पाहण्या अगोदर व्हिडिओला प्लीज लाईक करून ठेवा. त्यानंतर बघा, बोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा फोटोमध्ये काही चूक आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. योग्य वेळी दुरुस्त केल्यास अंतिम प्रमाणपत्रावर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. महाराष्ट्र बोर्ड HSC रिझल्ट. तर बघा, अशा प्रकारे हा पण नियम खूप चांगला आहे आणि हा पण नियम तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल. या बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड सांभाळणे अधिक सोपे होणार आहे. एकाच दस्तऐवजात सर्व माहिती उपलब्ध असल्याने प्रवेश प्रक्रिया, नोकरीसाठी अर्ज आणि इतर शासकीय कामांमध्ये पडताळणी अधिक जलद होण्याची शक्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी न्यूज आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हा जो निर्णय आहे हा बोर्डाने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे. तर हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवसाल. तुम्हाला माहित आहे की 10वीच्या विषयी काही पण लेटेस्ट अपडेट आली तर सर्वात पहिले तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळते. तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून हाईप करा. थँक्स.